हॅलो नमस्कार मित्रांनो, परत एकदा गुड न्यूज सहित या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेला आहे. महसूल मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग महसूल सेवकाची जाहिरात मित्रांनो पडलेली आहे. तब्बल 2912 पदाची ही जाहिरात आहे. ही जाहिरात मित्रांनो पहिल्यांदाच असं झालं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या महसूल पदाची जाहिरात एकत्र पडली, महसूल सेवक पदाची जाहिरात एकत्रितरित्या पडलेली आहे. याच्यापूर्वी जिल्ह्यावाईज जाहिराती यायच्या आणि जिल्ह्यावाईजच आपल्याला याची माहिती व्हायची. ओके, पण ही पहिली वेळ आहे की या पहिल्या वेळेमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या महसूल सेवकाची जाहिरात एकत्र पडलेली आहे. मग आता सर याची परीक्षा एकत्र होईल का, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. जे विद्यार्थी महसूल सेवक भावांनो लक्षात ठेवा, जाहिराती दनादन पडणार आहेत. ह्याच्यानंतर सुद्धा भरपूर जाहिराती पडतच राहणार आहेत कंटिन्युअसली. ओके, त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपर पदांची जाहिराती करायची आहे त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, आपलं हे चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवाच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट चॅनलपेक्षा जास्त महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. इथं माझे लेटेस्ट व्हिडिओ, लेटेस्ट बॅचेसची माहिती तुम्हाला मिळत राहील. ओके, जर तुम्हाला लेक्चर करायचे असतील प्रॉपर तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पवन सर टेलिग्राम सर्च करायचं. पवन सर टेलिग्राम चॅनल सर्च करून ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आणि तिथं लेटेस्ट अपडेट जे आहेत त्या अपडेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचा असेल. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत एकदा मी सांगेन, महसूल सेवक म्हणजे काय, तर कोतवाल पदाचं नाव बदलून महसूल सेवक इथे करण्यात आलेलं आहे. पूर्वी कोतवाल पदासाठी 4थी 7वी असे एज्युकेशनचे क्वालिफिकेशन राहायचे. आता कदाचित मला असं वाटतं की थोडंफार 10वी 12वी तरी या पदासाठी करतील. नाही केलं तरी सुद्धा 7वी पासचे विद्यार्थी सगळे जे असतील ते या पदासाठी 4थी पास 7वी पासचे विद्यार्थी या पदासाठी इलिजिबल असणार आहेत. ओके, आता मिनिमम सगळ्यात क्वालिफिकेशन हे आहे. मग आता बरेच जण याला नावं ठेवायला चालू करतात, पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगेन, भावांनो ह्याला नावं न ठेवता बिंदास व्यवस्थितरित्या अभ्यास करून या पदाला पास जर झाले तर जॉईन करा. कारण ना ह्याच्यामध्ये प्रमोशन वगैरे खूप चांगले होतात महसूल खात्यामध्ये. मी स्वतः तलाठी आहे, त्यामुळे मला माहित आहे. माझ्या सोबत जे लागलेले तलाठी होते त्यांचे भरपूर जणांचे आता प्रमोशन झालेत. ते शिपाई आहेत, त्याच्यानंतर परत क्लर्कचं प्रमोशन होतं. असे भरपूर सारे प्रमोशन तुम्हाला टप्प्याटप्प्यानं करून घेता येऊ शकतात. त्यामुळं अभ्यास करत असताना एक पॉकेट मनी येत राहील असं समजा. घरातून पॉकेट मनी येण्यापेक्षा सरकारकडून एक 15,000ची सॅलरी, 15,000 पगार असते, याला मानधन असते ऍक्च्युली, ते सॅलरी येत आहे आणि ह्या पदावरती काम करत असताना तुम्ही पुढच्या पदाचा पण अभ्यास करू शकता. सो करायला काही हरकत नाही. माझे भरपूर सारे महसूल सेवक जे होते माझ्याकडं, ते महसूल सेवक माझ्या सोबत अभ्यास करून माझ्या क्लासचेच विद्यार्थी महसूल सेवक झाले, माझ्या अंडर महसूल सेवक म्हणून आले आणि ते अभ्यास करत एक जण पोस्टामध्ये लागला, 2 जण शिक्षक भरतीमध्ये लागले, अजून बरेचसे जणांचे असं आरोग्य विभागामध्ये असे रिझल्ट आलेले आहेत. माझे महसूल सेवक माझ्या सोबत काम करणार. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जाण्यासाठी सुद्धा हे पद अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं. याबद्दलची संपूर्ण सिरीजच घेऊन येणार आहे मी टोटल, ज्याच्यामुळे तुम्हाला ना आणखीन बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. ओके, ही जाहिरात बघा सगळ्यांनी. या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितले महसूल सेवक पदभरती 2026 बाबत. यानुसार हे शासन निर्णय पाहू शकता. उपरोक्त राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2912 इतक्या महसूल सेवकाची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनानं मान्यता दिली आहे. ओके, त्या अनुषंगाने असं लक्षात येतं की नमूद महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांच्या नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवकाची पदभरती प्रक्रिया राबवण्यात यावी. म्हणजे याचा अर्थ एमपीएससी वगैरे तर घेणार नाही आणि घेणार पण नाही, कारण गट ड चं पद आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत जी काही निवड समिती आहे त्यामार्फत हे पेपर दरवर्षी घेतले जातात आणि त्याच्यातून सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन होत असतात. तर लक्षात ठेवा, याचा प्रॉपर सिलेबस वगैरे सगळं सांगेन, प्रॉपर तयारी करून घेईन. अगदी मिनिमम फीस मध्ये तुम्हाला माझ्यासोबत तयारी करता येईल, टू द पॉइंट. आणि तुम्हाला माहिती आहे मी ज्या परीक्षेला हात लावतो तो शेवटपर्यंत त्या विद्यार्थ्यांच्या सोबत राहतो. तर तुम्ही माझ्यासोबत त्याची तयारी करू शकता. कंडिशन, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथंच माझे सगळे अपडेट येतील. ओके, तर हे बाकीची सगळी डिटेल तुम्ही पाहू शकता. आता थोडक्यात मी इथं सांगेन तुम्हाला कोणते कोणते विभागानुसार पण पदे यांनी दिले आहेत. टोटल पदे दिसतात 2912 पदं. इथं खालची हे थोडंसं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, 2912 पदाची ही जाहिरात जी आहे ती जाहिरात इथं मित्रांनो पाहायला मिळते. ओके, आता याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळं जर पाहिजे झालं, छत्रपती संभाजीनगर 283 पदं, असे प्रत्येक ह्याच्यामध्ये एकूण पदं जे आहेत आपल्या ह्याच्यामध्ये विभागामध्ये ते 685 पदं आहेत. पुढचा नागपूर विभाग आहे, नागपूर विभागामध्ये 404 पदं आहेत. अमरावती विभागामध्ये 398 पदं आहेत. पुणे विभागामध्ये 528 पदं आहेत. नाशिक विभागामध्ये 428 पदं आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुंबई शहर उपनगर याच्यामध्ये 450च्या आसपास पद आहेत. असे 2912 पदाची जाहिरात आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. ओके, तर टू द पॉइंट, कट टू कट ह्याच्यावरती माहिती तर घेऊन येईनच. अजून पाहूया सर महसूल सेवकाची काम काय असतात, ह्याच्यावरती सगळे व्हिडिओ घेऊन येतो. व्यवस्थित कनेक्टेड राहा, स्टेप बाय स्टेप आपण तयारी करूयात. गडबड करू नका. सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरून मी हे पण करतो ते पण करतो असं करू नका. एक फोकस ठेवूया आणि छान पद्धतीने आपण अभ्यास करूयात. ओके,
चलो, तर बाकीची माहिती तुम्हाला लवकरच इतर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येईन. तब तक के लिए थँक यू. टेक केअर. बाय बाय.